नमस्कार मैत्रिणींनो. तर आता आपण बघूया मासवडीच्या सारणासाठी काय काय साहित्य लागते. इथे आपण घेतलेले आहे किसलेलं खोबरं, धणे, कापलेली आणि धुवून चिरलेली कोथिंबीर, तीळ, आलं आणि लसूण, चिरलेला बारीक कांदा, लवंग आणि मिरे. तर यापैकी आपल्याला हे सर्वप्रथम तीळ भाजून घ्यायचे आहे. खूप जास्त प्रमाणात तीळ भाजायचे नाही, नाहीतर त्याची एक कडवट चव लागते. त्यामुळे कमी प्रमाणात तीळ भाजायचे. त्यानंतर तव्यावर थोडेसे तेल टाकून आपल्याला कांदाही छान लालसर रंगाचा होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. त्याचबरोबर मिरे आणि लवंग तुम्ही प्रमाण मागे पुढे करू शकतात. आलं लसूण देखील तेलावर छान परतवून घ्यायचं. खोबरं आपल्याला परतवायचं नाही आहे. बाकी उरलेलं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची एक छान पेस्ट बनवायची आहे. कांदा आणि खोबरं मात्र दळायला आपल्याला वापरायचं नाही आहे. हे मिक्सरमधून काढलेलं मिश्रण आता उरलेलं खोबरं, कोथिंबीर आणि परतवलेल्या कांद्यासोबत छानपैकी मिक्स करून घ्यायचं. ते एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला वरून ॲड करायची आहे ती छान अशी हळद, काळा मसाला किंवा तुम्ही थोडासा गरम मसाला देखील ॲड करू शकतात. त्यासोबत आपल्याला ॲड करायचं आहे चवीपुरतं मीठ. तिळाला मीठ असतं, त्यामुळे लक्षात ठेवून या मिश्रणासाठी मिठाचं प्रमाण थोडंसं कमी टाकायचं. सर्व एकत्र केल्यानंतर थोडीशी तेलाची वरून धार सोडायची आहे, जेणेकरून हे सर्व मिश्रण हे एकजीव होईल, एकसंध होईल आणि छान परत एकदा मिक्स करून घ्यायचा. हा आहे आपल्या मिश्रणाचा म्हणजे मासवडीच्या सारणाचा एक फायनल लुक. त्यानंतर तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. बारीक पेस्ट केलेली हिरवी मिरची आणि लसूण तेलामध्ये छान परतून घ्यायचा. एक छानशी उकळी येऊन द्यायची. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि नंतर आपण हे बेसनचं पीठ या उकळीमध्ये सोडत राहायचं आणि घोट्याच्या साहाय्याने किंवा कुठल्याही चमच्याच्या साहाय्याने गाठी होऊ न देता हे मिश्रण कंटिन्युअस ढवळत राहायचं आहे, जेणेकरून गाठी होणार नाही आणि एकसंध पीठ तयार होईल. हे जे पीठ बनवत आहोत आपण, हे मासवडीच्या वरच्या लेअरसाठी पीठ बनवत आहोत. इथे महत्त्वाची स्टेप हीच आहे की कंटिन्युअस हे मिश्रण आपल्याला ढवळत राहायचं आहे कुठल्याही चमच्याच्या साहाय्याने आणि पाण्याचा अंदाज घेऊन पीठ ॲड करत राहायचं आहे. जेव्हा एक व्यवस्थित मिश्रण तयार होईल, खूप घट्ट नाही आणि सैल नाही असं मिश्रण तयार झाल्यानंतर पीठ ॲड करणं बंद करायचं आणि त्यानंतर ह्या मिश्रणाच्या खाली गॅसवर एक तवा ठेवायचा. गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि मिश्रणावर वरून एक झाकण ठेवून 10 मिनिट एक छान वाफ येऊ द्यायची. 10 मिनिटानंतर हे मिश्रण उघडून त्यावर कोथिंबीर ओतून पूर्ण मिश्रण उलटे करून पुन्हा एकदा झाकण ठेवून 10 मिनिट वाफ घ्यायची आहे, जेणेकरून हे जे मासवडीचे वरच्या लेअरचे मिश्रण आहे ते अगदी छान शिजते, ते कच्चे राहत नाहीत. हे बेसनचे पीठ छान शिजले तर आणि तरच मासवडीला एक सुंदर असा लूक येतो, कलर येतो. त्यामुळे इथे खूप अशी काळजी घ्यायची आहे. एकदा हे मिश्रण शिजले की नंतर लगेचच गरमच मिश्रण आपल्या पोळपाटावर एक कापडाला पाणी लावून त्यावर हे मिश्रण ओतून घ्यायचे आहे आणि थंड पाण्याच्या सहाय्याने लगेचच आपल्याला गोलाकार आकार असा या मिश्रणाला द्यायचा आहे. ही सर्व प्रोसेस हे पीठ गरम असतानाच करायचं आहे. त्यामुळे पटकन हात चालवून पाण्याचा किंवा ह्या अशा पळीचा वापर करून आपल्याला गोलाकार असा आकार या मिश्रणाला द्यायचा आहे. मिश्रणाचा आकार झाल्यानंतर त्यावर आपल्याला मासवडीसाठी आपण जे आधी सारण बनवले आहे ते यावर ओतून पुन्हा थोडासा आपल्याला हे मिश्रण थापून घ्यायचे आहे, जेणेकरून मासवडीला एक सुंदर आकार येईल. हे सर्व सारण वरून टाकून झाल्यानंतर आपल्याला या कापडाची एक बाजू थोडीशी फोल्ड करायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता, एक थोडीशी बाजू आपण फोल्ड करून घेतली. त्यानंतर समोरची बाजूही तशीच अर्धी फोल्ड करून घ्यायची आहे. ही फोल्ड झाल्यानंतर आपल्याला एका साईडने मासवडीला वळवत उभा आकार द्यायचा आहे आणि आपल्या हाताच्या साहाय्याने या मासवडीला दोन्ही साईडच्या कडा बंद करून मासवडीचा जो त्रिकोणी आकार असतो तो आपल्याला इथे द्यायचा आहे. अगदी सहज मासवडी तयार होते. एकदा प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला नक्की जमेल. सुरुवातीला अवघड वाटते बऱ्याच जणांना, पण ट्राय केलं की नक्की जमतं. आणि दुसऱ्या पद्धतीने आपण मासवडी बनवू शकतो. दुसरी पद्धत अशी आहे की मिश्रण थापून घ्यायचं, त्यावर सारण आहे जे आपलं मासवडी ते सारण ओतून पुन्हा छानसा गोल आकार द्यायचा. सारणावर थोडासा वरून दाब दिल्यामुळे पुन्हा एक छानसा गोल आकार तयार होतो. त्यानंतर हे जे सारण आहे
ते टाकून झाल्यावर आता मी तुम्हाला सांगणार आहे मासवडी बनवण्याची दुसरी पद्धत, जी अगदी अगदी सोपी आहे. इथे फक्त एका हाताने आपल्याला ही मासवडी वळत 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 पुढच्या टोकाला पोहोचायचं आहे आणि कापड आहे ते प्रत्येक वेळी बाजूला काढण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून कापडमध्ये अडकत नाही आणि मासवडीला आपण अगदी सोप्या पद्धतीने पाहिजे तो आकार, व्यवस्थित त्रिकोणी आकार देऊ शकतो. दोन्ही साईडच्या कडा आधी आपल्याला पॅक करून घ्यायच्या आहे, जेणेकरून मासवडी फार लांबत नाही आणि छोट्या आकारातच एक सुंदर अशी मासवडी तयार होते. तर ही आहे मासवडी बनवण्याच्या अगदी सोप्या 2 पद्धती. तुम्ही कुठलीही पद्धत वापरून मासवडी बनवा, अगदी सुंदर टेक्स्चर मासवडीला येतं, दिसायला अप्रतिम दिसते. बऱ्याच महिलांना मासवडीचं सारण वगैरे बनवायला जमतं, पण हे पीठ मात्र शिजवता येत नाही. तर पीठ शिजवण्याची सोपी ट्रिक आहे. 10 मिनिट मंद आचेवर एका तव्यावर हे पीठ ठेवून 10-10 मिनिट फक्त त्याला शिजवून घ्यायचं आहे. ते अगदी छान शिजतं. आणि नंतर काही जणांना या मासवड्या बनवायला जमत नाही. बनवण्याच्याही अगदी सोप्या 2 ट्रिक दाखवल्या आहेत. या ट्रिकनुसार दोन्ही साईडनी कडा दुमडून घ्यायच्या, ओल्या पाण्याचा हात लावायचा जेणेकरून कपडा चिटकत नाही आणि मासवडी व्यवस्थित बाहेर. त्यानंतर असंच वन साईडने फोल्ड करत 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 आणि कापड एका साईडने बाजूला काढत काढत बस एक शेप द्यायचा आणि त्या शेपला एक त्रिकोणी आकार द्यायचा, ट्राय करायचा आणि एक सुंदर अशी मासवडी तयार होते. ही मासवडी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते. महत्त्वाचं म्हणजे नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठीही ही एक स्पेशल पर्वणी असते आणि व्हेजवाल्यांना तर सांगायलाच नको. व्हेजवाल्यांना मासवडी म्हटलं की त्यांच्यासाठी अगदी एका नॉनव्हेजच्या लेव्हलचा बेत असतो. तर अशा पद्धतीने तयार होते आपली सुंदर अशी टेस्टी, खमंग, झणझणीत अशी मासवडी. या मासवडीसोबतच काही भागांमध्ये पाटवडी देखील तयार केली जाते. पाटवडीसाठी हेच जे आपण पीठ शिजवून घेतलेलं आहे ते पोळपाटावर थापून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर त्याच्या हव्या त्या आकाराच्या वड्या पाडून घ्यायच्या. ती झाली पाटवडी. दोन्हीही अगदी टेस्टी लागतात, दिसायलाही अप्रतिम दिसतात आणि जेवणाची आपल्या लज्जत वाढवतात. आता आपण बघूया की या मासवडीसाठी जो रस्सा बनवतो तो कसा बनवायचा. अगदी आपले नेहमीचे जे बेसिक इन्ग्रेडियंट्स आहे, कांदा, त्यानंतर खोबरं, धणे, लसूण, आलं, कोथिंबीर हे सगळं घेऊन ते आपण जसं काळा मसाल्याचं वाटण बनवतो तसं सर्व काही तेलामध्ये मंद आचेवर हे भाजून घ्यायचं आहे. हे सर्व मिश्रण भाजून थंड केल्यानंतर ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं पाणी ओतून छानपैकी त्याचं एक ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे. आणि हे तयार झालेले वाटण आपल्याला नेहमी आपण जसा काळ्या भाजीचा रस्सा बनवतो तसाच त्याचा रस्सा बनवून घ्यायचा आहे. बेसिक आपले काळे मसाले, गरम मसाला वगैरे, लाल तिखट वापरून हा रस्सा आपल्याला या मासवडीसाठी बनवून घ्यायचा आहे. मासवडीसोबत हा काळा रस्सा अगदी अप्रतिम लागतो. तर तयार आहे अशी आपली झणझणीत अशी मासवडी.